सध्या भाजपच्या वाटेवर अनेक नेते असल्याचं बोललं जात आहे। यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील नाव आहे। जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या असून त्यांची भेट भाजपचे केंद्रीय नेते आणि रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी घेणार असल्याचे बोलले जात आहे। यामुळे सांगली जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारांचे 40 आमदार त्यांच्यासोबत गेले, तर पक्षाचे काही दिग्गज नेतेही भाजपसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। आता काही दिवसांपूर्वीच आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यानंतर आणखी काही नेते भाजपसह इतर पक्षाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या। दरम्यान प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटीलच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे। तर या चर्चांना भाजपचे केंद्रीय नेते आणि रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा सांगली दौरा कारणीभूत ठरणार आहे। गडकरी इस्लामपूर येथे राजाराम बापू शिक्षण व औद्योगिक समूहाला भेट देणार आहेत। गडकरी शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उद्घाटनासाठी येणार आहेत। मात्र खरे कारण हे जयंत पाटलाच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेची झाकर आहे। नितीन गडकरी 17 फेब्रुवारी रोजी राजाराम बापू शिक्षण व औद्योगिक समूहाला भेट देणार आहेत। ते येथील काशीगाव शैक्षणिक संस्थेच्या RIT या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रांगणात सुसज्जित इमारतीचे उद्घाटन करतील। विशेष बाब म्हणजे जयंत पाटील यांचा रविवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून दुसऱ्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम आहे। लोकनेते राजाराम बापू हे देखील पूर्वी जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदासह विविध पदावर तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात एक विकासभिमुख नेतृत्व म्हणून अग्रभागी होते। अखेरपर्यंत जनता पक्षात होते। त्यांच्या निधनानंतर म्हणजे 1984 नंतर या मतदारसंघावर पकड ठेवण्याची जबाबदारी आमदार जयंत पाटील यांनी सक्षमपणे 8व्या विधानसभा विजयानंतर पेलली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले। विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पडझड झाली। म्हणावे तसे आमदार देखील निवडून आले नाहीत, तर जयंत पाटील यांचेही मताधिक्य घटले। त्यांचे तब्बल मताधिक्य 70,000हून घटून 13 ते 14,000 पर्यंत आले। यानंतरच आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याची मागणी केली जाते। सध्या पक्षात प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल देखील उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। पण जयंत पाटलांचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच राजाराम बापू शैक्षणिक आणि औद्योगिक समूहातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून याबाबत कोणताही दुजोरा मिळालेला नाही।